महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून गदारोळ माजला आहे. शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाने राजकीय आणि सांस्कृतिक वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे समर्थन केले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत तीव्र विरोध दर्शवला. यातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा वाद फडणवीस आणि ठाकरे यांचा राजकीय डाव असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या वादाच्या मुळाशी काय आहे, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलेमेच. महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने मराठी भाषेच्या स्थानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला जोरदार आक्षेप घेतला. हिंदी लादणे म्हणजे मराठी संस्कृती आणि भाषेवर आघात आहे. गुजरात, तमिळनाडू सारख्या राज्यांनी हिंदी सक्ती नकारली, मग महाराष्ट्रात का हा अट्टहास, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा आहे. बघा, भाषा कुठची चांगली असते, उत्तम भाषा असते. एक भाषा घडवण्यासाठी, उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात, हजारो वर्ष लागतात. जशी गुजराती भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते. त्यांनी पालक, शिक्षक आणि मराठी प्रेमींना एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढण्याचे आवाहन केले. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग असल्याचे सांगितले. मराठी भाषा अनिवार्यच राहील, पण तिसरी भाषा शिकणे मुलांच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे नमूद केले. मात्र ठाकरे यांचा विरोध तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आहे, असे ते म्हणाले. तमिळनाडू सारख्या राज्याने NEP विरोधात न्यायालयात गेले, पण त्यांचा दावा फेटाळला गेला. याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले. परंतु ह्या वादात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वेगळीच ठिणगी टाकली. हा वाद म्हणजे फडणवीस आणि ठाकरे यांचा राजकीय खेळ आहे. त्यांच्या भेटीनंतरच हा शासन आदेश आला. यामागे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भाषेच्या नावाखाली मराठी माणसाच्या भावनांशी खेळले जात आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. हा वाद आता राजकीय रंग घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यावर अद्याप मौन बाळगले आहे, ज्यामुळेच राज ठाकरे यांना मराठी अस्मितेचे रक्षक म्हणून पुढे येण्याची संधी मिळत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी यावर कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद केवळ भाषेपुरता आहे की त्यामागे खोल राजकीय डावपेच आहेत, याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर रंगली आहे. हिंदी भाषेचा वाद हा केवळ शैक्षणिक धोरणाचा भाग नसून त्यात मराठी अस्मिता, राजकारण आणि सांस्कृतिक भावना गुंतल्या आहेत. सरकार या प्रश्नांवर कसा तोडगा काढते आणि मराठी भाषेचे स्थान अबाधित ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही होती हिंदी भाषा वादावरील ताजी आणि खरी बातमी. अशा महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्याशी जुडलेले राहा आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं.
हा मराठी वाद जो चालू आहे तो बरोबर आहे की चुकीचा? तुम्हाला काय वाटतं? फडणवीस आणि राज ठाकरे खरंच एकत्र मिळून दुसऱ्या गोष्टींपासून दुर्लक्ष करत आहात का? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अन्य अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला.